नमस्कार मित्रांनो, कामं काय रोजच असतात, पण मित्रांच्या बरोबर फिरायला जायचं प्लॅन कधी कॅन्सल करायचा नसतो. आज आम्ही शनी शिंगणापूर, शिर्डी, शेगाव व त्यामधील येणारे सर्व पॉइंट अशी एक छोटीशी ट्रिपचं नियोजन केलं होतं. गणपाशी गोल गोल फिरून गाडी पुजायला लागलाय. आता आम्हाला वाटलं एक दिवस ह्यातच जातो. पुढे काकाने नारळ फोडून गणपती बाप्पा अशी ट्रिपची सुरुवात केली. परत सगळ्यांनी गाडीत आपापल्या सीट धरायला चालू केले. ही बघा माझी सीट. मला बघून खुश झाले. शब्बीर आणि भाऊ बसले असते तर चपातीच झाली असती म्हणून. कराडमध्ये चिमा भाऊसने घेतलं. भाऊ तर 2 बॅगा भरून खायलाच घेऊन आले. पहिला स्टॉप मी नीरा नदी काठी घेतला. येथे ज्ञानेश्वर माऊलींचे चरण पादुका स्नान होते अशी माहिती तेथील महाराजांनी दिली. त्याच ठिकाणी जेवण करून आम्ही पुढचा प्रवास चालू केला. पुढे मोरगावच्या गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. तेवढ्यात पप्पू आमचं हे पाहिजे म्हणून रडायला लागला आणि पावसाबरोबर शनी शिंगणापूरला जायचा आमचा प्रवास सुरू झाला. वाटेत फेमस अशा घोडेगावच्या शिवनेरी भेळचा आस्वाद घेतला. शनी शिंगणापूरला आल्यानंतर तेथील स्वच्छता व नीटनेटकेपणा बघून मन प्रसन्न झाले. तिथून दर्शन घेऊन तिथेच असलेल्या नवग्रह मंदिराचे दर्शनही घेतले. पुढे आमचा प्रवास शिर्डीमधील साईबाबा मंदिराकडे चालू झाला. शिर्डीमध्ये आम्ही रात्री 10:30च्या सुमारास पोहोचलो. जेवण करून आम्ही भक्तिनिवास मध्ये रूम घेतल्या, कारण उद्या साईबाबांचे दर्शन घेऊन आम्हाला वेरूळ, दौलताबाद किल्ला, शेगाव असा प्रवास करायचा होता.